मुंबईच्या दादरमधल्या टीटी परिसरामध्ये उघडे मॅनहोल आढळलेले आहेत। तब्बल 1.5 तासांनंतर पालिका कर्मचाऱ्यांनी जाळी बसवली। पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तर मुंबईतील दादर टीटी परिसरामध्ये मुख्य रस्त्यावरील मॅनहोल तब्बल 1.5 तास उघडा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मॅनहोलवरील सेफ्टी जाळी चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केलाय। माहिती मिळताच पालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मॅनहोलवर पुन्हा जाळी बसवून ते सुरक्षित केले। मुंबई शहरात उघड्या मॅनहोलचा धोका आजही कायम पाहायला मिळतोय। सध्या मी दादर टीटी इथे उभी आहे आणि आपण पाहतोय हा जो मॅनहोल होता तो 1 ते 1.5 तास उघडा होता। विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवक अमय घुले यांच्याशी संपर्क केल्यानंतर 1.5 तासानंतर हा मॅनहोल जो आहे तो झाकवण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून अशी माहिती आलेली आहे की हा जो मॅनहोल आहे त्याचं संरक्षण जाळी असेल किंवा हे वरचं जे झाकण आहे ते चोरण्याचा रात्रीच्या वेळी चोरट्यांनी प्रयत्न केला होता, मात्र चोरट्यांना तो यशस्वी झाला नाही प्रयत्न, त्यामुळे ते असंच झाकण उघडं टाकून निघून गेले असं थेट अमय घोले म्हणतात। मात्र आपण पाहतोय 2017 साली डॉक्टर अमरापूरकर यांची घटना घडली होती, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेला जाग येईल असा प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र तरी देखील अजूनही मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली पाहायला मिळत नाही। आता जर आपण पाहिलं तर पावसाळा सुरू झाला आणि महापौर रितू तावडे हे पाणी जिथे तिथे तुंबले त्याची पाहणी करत होते, मात्र त्या दरम्यान त्यांच्या समोरच एक कर्मचारी जो आहे तो उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता। कुर्ला साकी नाक्याची घटना जर आपण पाहिली तर त्या उघड्या मॅनहोलमध्ये 55 वर्षीय व्यक्ती पडून थेट मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, मात्र तरी देखील मुंबई महानगरपालिकेला जाग काय येत नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। विशेष म्हणजे सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे प्रत्येक दुर्घटना घडते, त्यानंतर कारवाई होते, चौकशी केली जाते, आदेश निघतात, मात्र उघडं मॅनहोल जे आहे त्यांची जी झाकणं आहेत ते बंद कधी करणार असा प्रश्न आजही कायम जरी असला तरी 2017च्या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली नाही आणि आता अगदी ताजी घटना असताना देखील मुंबई महानगरपालिका असेल, महापौर रितू तावडे असतील आणि सत्ताधारी पक्ष नेमका काय करतोय हा प्रश्न आजही कायम उपस्थित आहे। विशेष म्हणजे आता पावसाळा सुरू आहे तरी देखील मुंबईकरांच्या जीवाशी मुंबई महानगरपालिका खेळते का असा प्रश्न उपस्थित झाला असून येणाऱ्या काळात या उघड्या मॅनहोलवर झाकणं कधी लावली जाणार किंवा याची काळजी मुंबई महानगरपालिका खबरदारी कधी घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।